फैसून राहिली मोटर आता. फक्त काय करा, आता गवत आणा 2 किलो तुम्ही. ताट्याला तेवढं बदलून देतो मी. एकदम थंडीगार हवा. बिलकुल हे काही जमत नाही बरं. झालंच नाही होत रे का भूषण? हे का ट्रॅक्टरच्या मागे वाया गॅस सुरू झाले आता. तू झालं तर आणजो बरं. 2 किलो आणजो, तेवढं बसून देतो ताट्या ओकेच करून टाकू ते. बरोबर गेलं की आणि मग काही वांधा नाही, तसा विषय नाही. हे पोट्टे काय आले बा? काय रे काय म्हणलं भूषण दा तुले माटी दाण बोलावलं बा. तर बा काय काम आहे? ते कुलर आमच्या त्याच्यावर मुंगे उडायला मुंगे उडायला ना म्हणे बोलावणार म्हणे, तेवढं बरोबर करून दे म्हणे. मग आता त्याला भुसण्याला काय बोलावं लागते म्हणलं. त्याच्यावर गोड गेड काही ठेवलं सर, गुयाचा खळा घेणं झाला मग ते झटकून टाक म्हणा. भुसण्याचं काय काम आहे तिथं? मी म्हणून राहिले मला मुंगे आयटम घालून टाका. ते मग तुला काय समजते म्हणजे आम्ही बोलावणार म्हणून बोलायला मिळालं बरं बा. म्हणजे त्याला हुशार झालं नाही, त्याला नाही समजते. त्याला म्हणा त्याच्यावर मुंग्याला का फळ्याला झटकून टाक म्हणा. काय मोठं भाई बंद राहते तर सांगतो मग त्याला म्हणतो झटकून घ्या म्हणते म्हणतो. बरोबर ठीक आहे मग येतो. अरे बा भूषण दादा माहिती कूलर कर बरोबर. आता चल बरं लवकर. चल आता जगांची इच्छा करून देतो बरोबर. काय नाही तर मामा मी काय म्हणतो, मग आज गेला तर मग गवत घेऊन येऊ का मी? मग गवत घेऊन येतो तर मग पैसे देता का? पैसे आता पैसा आहे, गुढी पाडवत होते फक्त. अरे बा भूषण मी काय म्हणतो, पैसे काही काळजी करू नको. तू एक खेपचं गवत घेऊन ये, बसून दे. मी देऊन देतो तुला पैसे. काही विषय नाही. आता दुरुस्तीचे पैसे भेटणंच कठीण आहे, पण इकडे गवत म्हणजे तेच पैशानं असं काम आहे आता. बरोबर ठीक आहे मग घेऊन येईन मी. मग नंतर मला पैसे देऊन द्या तुम्ही. चार पाहिजे गंता घरी. काय म्हणते ते येऊ राहिला का मग? येतो म्हणते का? नाही ना येत नाही म्हणे मी. ते माटी डाळ सांगून दे म्हणे, तेवढ्या मुंग्या झटकून टाक म्हणे. तेवढ्यासाठी मला वाटतं का म्हणे मला. आता काय बोलावं येईल अबे म्हणा. मुंग्या धावून राहिल्या ना. मुंग्याला म्हणा मुंग्या येते म्हणा. हात लावला की त्याले पण माटी डाळ काही गोडगीर खाल्लं असेल म्हणे, म्हणून आले असेल म्हणे मुंग्या. मग तेवढ्या झटकाला काय वाटतं तुम्हाला? बाहेर ढकलायचं बापा हे. अरे भाऊ संकेत करंट लागते असं झंझारते ना हात मुंग्या येते ना हाताले असं म्हणते. मला करंट येते मला करंट. आणि तसं सांगत नसतं मग. आता तुम्ही म्हणे मुंग्या आल्या, मला मुंग्या आल्या. मग आता तेवढं समजत नाही त्याले. जा आता त्याला म्हणा ये म्हणा लवकर दुरुस्त कर म्हणा ते. बरोबर ठीक आहे हो जातो सांगतो. झाला ओके झाला. आता काहीच पाहायला लागत. आता उन्हाळ्या बरोबर टेन्शन नाही येणार याचं. ते कसं पहिले जाम मारतील ते. लई दिवसाचा बंद असते कूलर. त्याच्यानं मग ते पहिले करते त्रास देते. झाला आता काही प्रॉब्लेम नाही याचा. आता कसं आहे का होईना सुरू झाला आता. आता एवढी ऊन तपून राहिली, कूलर शिवाय भागून नाही राहिलं. बरं काय रे भूषण ती मजुरी किती झाली म्हणलं? सांग आता याची मजुरी असते काकू काही आपलं जरासं काय हात लावला तरी मी ऑइल गिल टाकलं झालं काम. काही नाही झाली मजुरी काहीच नाही झाली. बाबा ती मेहनत नाही घ्यायची ती. मग सरे काम धंदे सोडून आला तू. लोक तर येत बी नाही. जाय म्हणलं आपलं जगन 50 रुपये देऊन दे त्याला. ते राहू दे जगन. काही नाही पाहिजे मजुरी काय आपण काय नट लावला का बोर्ड लावला. जाऊ दे आता. हे अजून काय लिहिलं बा? काय का भूषण शटावट बे चाललं गाडी मातीला भलाव राहिलं ना. तेवढं पाहिलं ते मुंग्याचं. मग ते सांगून जर माती झाले ते तू फळा घेऊन झाडून टाकते. काय का तसं नाही ना बा, तसं नाही म्हणते ना. ते मुंग्या म्हणजे आपल्या हाताले कशा मुंग्या येते हाताले एखादी अगदी तशा मुंग्या हात लावला की येते म्हणजे कूलरले करंट लागते करंट. मग आता आधी सांगायचं ना मग करंट आहे मग त्याच्या. तू म्हणे मुंग्या आल्या मग त्याच्यावर. आम्हाला वाटलं बघा गोळगीळ खाल्लं त्याच्यावर मुंग्या आल्या का बिजा शटावले का समोर माहिती सूट. ये लवकर मातीला म्हणजे लवकर ये म्हणते. बरं ठीक आहे आलोच आता. एवढं निपटून टाका लागेल मग झालं आपल्या कामोकामी. चल चल पुट्टी चक्र मारायला लावणं नाही ती. आता तुला काय समजत नाही ते मुंग्या येणं म्हणजे काय असते? आताच करू राहिला का म्हणजे एवढं कूलर दुरुस्त करतं मोटरा करतं इतकं समजत नाही का? झालं ते आता झालं. आता करंट येत नाही. हात लावून पाहिला मी. अजिबात करंट नाही काही नाही उलटा वायर होत आहे. घरी केलं तर वाटते काहीतरी खोलपिटिंग यायचं नाही का? वायर जोडजाड केलं ते दिसते मला. मी काय खोलपिटिंग केलं ते माठी राठी टाकेल नाही का ते बटनाला वायर इकडे जोडले नाही का? आता बोललं असतं मग कसं होईल ते तापमान होते माणसाचा म्हणून आता बोलता नाही. बरं जाऊ दे खोललं असं काही हरकत नाही. पण आता डबल हात नका लावतो त्याला. आता ओके झाला कूलर काही आता अडचण राहिलेली नाही. बरं मग आता काही अडचण नाही ना. नाही तर बस लागला हात की लागला करंट. असं काही प्रॉब्लेम येणार नाही ना आता डबल. आता तुम्ही ओल्या हाताने त्याला हात लावसा आणि मग करंट लागणार नाही का ते? पाणी टाकताना आपलं दळ टाकायचं ते हात घालायचे करंट लागणार नाही का? आणि एक तर त्याला ते 3 पिनचं सॉकेट बसवा मारती. तेवढं घेऊन एखादं 20-25 रुपयाचं ते 2 पिनाचं आहे ना ते जमते का ते? बरं ठीक आहे ते घेऊन येतो ते तेवढं बसून देतो आणून. हो तेवढं काही विषय नाही. अजून बाकी काही अडचण? बाकी तर काही अडचण नाही म्हणा. पण मारते मी काय म्हणतो ज्यावेळेस आपण पाणी भरतो का नाही त्यावेळेस लाईन बंद करायची त्याची पिन काढून ठेवायची मगच त्यात पाणी भरायचं. लोक काय करते वायर तसाच लावेल असते त्याची ती पाणी भरते मग लागते करंट. म्हणून म्हणतो पिन काढून ठेवत जा पहिले. तेवढं समजते आम्हाला. ते पिन काढूनच पाणी भरत असतो आम्ही. काय एवढं बाळाव का? ठीक आहे आता ते संख्या गिंक्या लहान पोट्टे की नाही कूलर जवळ ठेवू नका देतो. आजूबाजून खेळा म्हणा नाही तर लहान लेकर कसे बिंदास त्याला रेट देतो त्याला हात लावते म्हणून म्हणलं कसं हात घेत लावू द्यायचा नाही. बात करंट येऊ शकते. ठीक आहे आता झालं आता दुरुस्त झालं म्हणलं काय किती फी द्यायची ते देऊन दे म्हणलं. येऊ दे मग मला आता जायचं मला वावरात जरा. वा बाबा जरा हात नाही लावला तर फी मागून राहिलं बाबा पोरगं तर. काय बाबा काय केलं म्हणलं असं एवढं मोठं कोणतं काम केलं तर? काय म्हणजे जे प्रॉब्लेम होता ते सॉल्व्ह केला. आता दुसरं काय करणार? नको लावतो ना. उली गोष्टीचे पैसे मागतले का? ते वायर जरासं इकडून इकडे जोडला तर हुकलं ते जरासं माझ्या नाही तर माझ्या जोडला असतं तिथं. मग असं तर मग मला दिवसभर निरा म्हणजे हेच करणार मामूच्या बकऱ्या चरा नाही. घर का खाणार मामूच्या बकऱ्या चरा ना. काय आलं का गोष्टी नाही. तू बोलले डायलॉग मारतो. जाऊ दे एवढ्या गोष्टीचे पैसे नको मागत जाऊ ना. आता बुड्यासारखं काम नको करू तू. आपण कमी नाही मारते दादा इथं. उलच्या गोष्टीसाठी काय 20-50 रुपये दिले तर मला सारखी झाली ते डबल. त्याला 50 रुपये इतकं त्याला मेहनत केलं तर
तुला नाही माहित आता एवढ्या कामाचे पैसे असते का? जर बिघडला असता तर मग दिले असते ना. आपल्या कूलरला काहीच नव्हतं झालं ना. राहू दे बा. हो, सासू सुनाचे अजून भांडणं लागायचे. राहू दे मला मारती दा काही देऊ नको. हो, चल येतो मग. का पाटील बाबर आता भूषण हा सकाळपासून थैली घेऊन मिरून राहिला, इथं जाय तिथं जाय. हा पाबर मस्त सीझन मारून राहिला या कूलरचा नाही. हो जरा आयटीआय केलं तर पाबर जमलं का त्याचं. मग त्याचं काय पाहा लागते मग कुठेपेक्षा कला करायची काय भूषण काय सकाळपासून किती छापले म्हणलं हा कूलर. नाही वाटते डोळ्यात लोकायचे आणि हो ना जरा एक चक्कर नाही मारले तर. अरे बाबा काय आता हे बा 400-500 रुपये छापले सकाळी सकाळी. मग काय हात लावला की पैसे येतात काढ 200. तेच काय दिमागाचा खेळ तसंच असते ना. मग काय पाय बरं आता सकाळी सकाळी रोजचे 200-300 हा कोणाचा ना कोणाचा कूलर बिघडतेस. हा कोणाची मोटरच जाय तर कोणाचा वायरच जाय. हा चालूच आहे ना आता. आता काय तर जुने कूलर आहेत 10-20 वर्षाचे अन्नात आलेले. मग काही ना काही बिघाड राहतेच त्याच्या. मी तुला सांगणारच होतो आपलं एका कूलरचं काम काढलं राहायच्या. मग काय मशीनच नाही फिरू राहिली त्याची, पाणीच नाही फेकू राहिली. देऊ ना करून देऊ ना. आता राहू दे. आता मी घरी चाललो मला ते वावरात लारायच्या. आता काय होत नाही ते. काय 2 मिनिटाचं काम आहे तेवढं. जरासं वायर गिर निसटलं असेल तर पाहून घेईन तेवढं. हा दे ना मारून तेवढं. आता राहू द्या. आता मला भुकाई लागली एक तर मला वावरात अर्जंट जाणार आहे. राहू द्या आता. ठीक आहे मग हा पाहिजे संध्याकाळी येतो बरं तेवढं देतो करून. बाकी काही अडचण नाही मग. आपण लय उशीर झाला ना. 9:30 वाजून राहिले ना. सकाळी 8ला जर आला तर आतापर्यंत 2 तास फरायला लावणं झाले असते आपले ते कारलेले. आता आम्ही 2-2 तास घेतले ना. पुरे झाले ना कम्प्लीट. आता न्यायरीगिरी केली का मग काय करतो. आलो म्हणा न्यायरी करून आलो मी. पण सकाळी सकाळी लोचे कूलरचे दिवस निघाला की अरे हाय काय भूषण घरी ते काय मोटर जायली रे कोणी मध्ये वायर जायला रे. चालू जायते. आता 2-3 घरी काढले इकडे आलो. काय ना बा कशी बी येते ना मग 400-500 रुपये 200-300 रुपये तर येतं सर. 300 अरे बाबा काय रातभर पाकडलं हाती काहीच नाही आलं असं काम आहे. मग आज मारती इथे गेलो त्याची ते काय करंट मारत द्या म्हणे. दिलं ते वायर जोडजाड करून मला काही फी की भेटते का. काय आले का म्हणे कायची मागता. तिकडे झुंबर मामा तर आपल्या घरचेच माणसं आहे त्याला मागता येत नाही. आता जगनची म्हटलं तर बरं जगनची आपण तर बिंदा सोडून देतो. असे काम आहेत ते. आता शांताराम भेटले होते. तेवढी मोटर पाणी फिकू राहिले म्हणते दुरुस्त करू. ते दुरुस्त करून घे ना रुपये हातात नाही देत. अरे बाबा असं जर तुझं धंदा करशील तर मग तर तुला रुपये येत नाही दिवसभर हिंडला गणगंत. कडक राहा लागते जमानीत नाही. हो सुदेल धारीत गुण लोक नाही येत. मग काय हात लावायचे आधीच पण लागते बाबा इतके लागते. हो असं आहे. आपण दुरुस्त करतो मग ते काहीच नाही झालं माकुलरले. असं आहे ते बरोबर आहे तुमचं नाही का. म्हणजे आधीच पहिले सांगून द्यायला लागते इतकी लागते बा. काय तर ती म्हणलं घरोघरी जाय नाही लागत. हो आपल्या घरापाशी आण म्हणा. आता बबनरावच्या घरापाशी मस्त निंबाच झाड आहे. तिथं मस्त झोपटी मांडून द्यायची लारायला घेऊन जा. मग काय दुपारच्या पायरी आपलं मस्त ताट्या बनवायच्या गवत लावायचे. बरेच लोकांचे कूलर राहिले ताट्या लावणं आहे कामं सुरू आहेत ना. मग द्या ना दणका मारून 50 रुपये ताटी गवत लावून देतो बा असं तसं. असं करून टाका काहीतरी सुरू करून द्या रिपेअरिंग सेंटर. एका ठिकाणी ठेवायला पुरती नाही का खरं लारे. मग लावता का तू ताट्या गिट्या काहून नाही कर ना तू अलाउन्स कर लोकांना सांगून दे तिथं आला म्हणा कूलर आहे ती सगळ्याची दुरुस्त करून मिळेल. आता कोणाचा फोन आला की तिथं जाणं म्हणतो नाही का. जाय तिकडे तिथं दुरुस्त केला की टाक पैसे नाही हातही नाही लावत त्याला. जाय तिकडे बरोबरी जर म्हणलं कोण हो तर मला त्याचा वेगळा चार्ज लागेल म्हणा. इमर्जन्सी सेवा त्याचा 100 रुपये अलग चार्ज आहे म्हणा. मग तरी जर बोलावं असेल तर मग अलग चार्ज नाही का 100 रुपये वेगळे. जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत झाला म्हणून सांगायचंच नाही. जरासच राहिलं म्हणा बस आता 10 मिनिटात ओकेच करतो म्हणा मी. तुमचं चालू आहे तसंच करायला लागते नाही का. अशाला म्हणजे अशाला तर आपल्याला काहीच नाही याचे पैसे मग पुरा सीझन नाही जायचा. बस तसंच करून टाका. रिपेअरिंग सेंटर आहे म्हणा आमचं बबनरावच्या घरापुढे. ज्याला काय दुरुस्त करायचं त्याने इथे घेऊन या म्हणा बस. आता कोणाला फोन आला की तिथेच बोलावतो मग नाही का. चला मग कोणते फरायला लावायचे तर लावून घेऊ मग. जेवढं झालं तेवढं. अरे मग एक काम कर ना तू आत्ताच त्या गाडी घेऊन गेला का ट्रिप घेऊन. त्याला म्हणा येता येता 4 वाजता ट्रिप येतच असते. त्याला म्हणा जरासं 10-15 किलो गवत जरा 2-3 पाण्यातल्या मोटरा जरा नट बोल्ट काही लागते तुला जे काय सामान पाहिजे ते त्याला मला घेऊन ये. संध्याकाळी आपलं 4-5 वाजता बसून दिलं सोय दुरुस्ती केंद्र सुरू. ती पुरते नाही का. आता फोन लावतो मग चेतनले त्याला मग घेऊन येतो सामान सगळं. पण लारा या लागले बा तुले. हो ते ताटे गिटा कोणाचे जर घेतल्या मी आता पुन्हा तू काळजी करू. फक्त फोन कर सामान बोलून घे पहिले. बोल भूषण काय म्हणतो. चेतन मी काय म्हणतो ते कूलर दुरुस्तीचं रिपेअर सेंटर सुरू करायचं आपल्याला तुझ्या घराच्या पुढे निमा झाडाखाली. आता म्हणलं जरासं गवत आणतो बरं 10-15 किलो. बऱ्याच लोकांच्या कूलरच्या ते ताटे गिटे बदलायचे त्याचं गवत. आणि बाकीच्या 2-3 पाण्यातल्या मोटर आणजो. साधारण वाल्या आणजो लोकल वाल्या. तेच म्हणलं बाकीच्या अजून समजा नट बोल्ट काही वायर गिअर जरा घेऊन येतो बरं सामान जरासं कूलरचं. कुठं बसतं बा ते नांदीला गो. जाऊ दे बा जाऊ दे कसे दुरुस्ती करून जे आले ते बस झाले. मजुरी भागच पुरला रे बा ना. मजुरी कोणीच नाही येऊ राहिले. हो दुरुस्त केलं तेव्हा रुपये देत नाही. सामान असलं नाही बा आपलं कसं रिपेअर सेंटर आहे काही ना काही रुपये द्यावं लागेल ना. म्हणून आता लारे आहे मी आम्ही करून राहिलो ते बरोबर. तू फक्त तेवढं सामान घेऊन ये पैसे मी टाकून देत तुले. बरं ठीक आहे इथंच आहे ती दुकान इलेक्ट्रॉनिकचं आणतो मग त्या. आणि गवत किती आलो 10-15 किलो. बरं ठीक आहे बस मग ये लवकर ट्रिप भरली की 3-4 वाजता ये मग. हो 4 वाजता येतो मग घरी काय वांधा नाही. हो ठीक आहे. त्या मोटरचं एक खेपचं त्या भूषणने भेटा त्याला मला लवकर दे ना मला तेवढी दुरुस्त करू. तुम्हाला 2-3 खेप झालं सांग ना.
हो ना, त्याच्या मागं सांग ना, मी सकाळी गेलो त्याच्या घरी. हो तर ते तिकडे जाऊन बसलो झुंबरच्या घरी. अजून ते मारतीचा केला. मग मी म्हणलं दे माय करून. तर ते मी चालू म्हणते त्याच्या वावरात. तिथं ते फरायला लावायला गेलं तर तिकून आता दुपारून आलो असं ते. आता पाहून आता 5 वाजले ना, आता 4-5. बस बहुतेक आलं ते घरी. त्याला जाऊन बोलवून आणतो मी, नाही तर फोन करतो त्याला. लावा ना, आताच फोन लावा त्याला. ये म्हणा लवकर, नाही तर मग कसं राहून जायचं मग अजून गेलं उद्यावर. आताच फोन लावा त्याला. काय दमही नाही बा. बरं ठीक आहे, लावतो फोन 1 मिनिट. आता भूषण आणलं म्हणलं 10-15 किलो गवत आणि आपलं 2-3 मशीन आणल्या पाण्यातल्या आणि बाकी नट बोल्ट हे ते वायर थोडंसा सगळं घेऊन आलो. मग करायला आता झालं आपलं रिपेरिंग सेंटर सुरू. येऊ द्या मला कोणाचं काय तर. भूषण काय आलं का दे ना बे तेवढं मोटरचं करू ना. मावशी लय बोलून खाला बोलायला मला मावशीचे. ये बरं दे बरं तेवढं दुरुस्त करून बरोबर. रातच्याला काय गरमीत मारतं का आता. हो ना, तेच म्हणलं मी फोनच करणार होतो. तर तुमचा ते कूलर आहे की नाही, काय प्रॉब्लेम काय त्याचा? काही नाही प्रॉब्लेम तर आता ते मोटरच आहे. तसं तर गवतही बदला लागते आपल्याला. हो पण आता गवत नाही ना आपल्यापाशी. आहे ना आपल्यापाशी. आपण केलं रिपेरिंग सेंटर सुरू केलं. आपल्या चेतनच्या घरापुढे आणा म्हणलं, निंबा झाडाखाली आहे. आणा तिथं 2-4 जणांचे कूलर आलेले आहे. तुमचा घेऊन या. ते काय आहे तर ते करून टाकू त्याचं बरोबर. आता ते काय उचला जोगतो तरी आहे का ते सगळे पार्ट झाले. अबे नाही ना, ते उचललं त्याचे नट बोल्ट का ढिल्ले हे ते जमत नाही ते उचल खाचल. बरं मग तसं म्हणता नाही का. मग मी काय म्हणतो तिथं घरी म्हणसान तर मग कसं टाइम लागेल बा. काहून की आता मला इथं 2-3 कूलर आले ते काढा लागते पहिले. आवीन तर दे ना बे माय पहिले करून. लोकांचं मग दे ना, मी पहिले भेटलो ना. ना घरी आलं की मग ते कसं चार्ज वाढते ना. घरी आलं की मग 100 रुपये शिल्लक द्या लागते तुम्हाला. अर्जंटमध्ये केस असली तर मग त्यापेक्षा आपलं इथं घेऊन या. गाडी बैलात नाही तर आपल्या गाडीवर आणा तुमच्या. एखाद्याला धरून आपलं लोटलाट करत. अरे वा 100 रुपये घरी यायचे काय राजा. बरं ठीक आहे बा, आणतो मी तिथंच आणतो मी. आणतो कसं बी उचल खाचल करतो ते. आणतो 1-2 पट्टी घेऊन. बस या मग घेऊन लवकर. 4-4:30 झाले आता. लवकर या मग. या म्हणलं आता किती अटरलं शिवलालच्या पडायला की नाही मोठं. आता म्हणते तिथं घेऊन या म्हणते गाडी बैलात नाही कूलरले. सांगा आता इथं झालं असतं पटकन तर म्हणते 100 रुपये जास्त लागते म्हणते. चार्ज पडते म्हणते. तसंच आहे ना. कोणाला का जरासाठी आलं का नाही असे भाव खाते. आता आलं असतं पटकन त्यानं वायर जोडून दिला असता. मोटर का बिघडली का ती. वायर गेली सडलेला आहे त्याचं. तेवढं दिलं असतं 10 मिनिटाचं झालं असतं काम. ना पण ते नाही म्हणते ना. आता त्यानं रिपेअर सेंटर सुरू केलं म्हणते त्या बाबांच्या घरापुढे. आता ते कसं काहीतरी पैसे काढायची हिशोबा नाही त्याचं काम. आता मी काय करतो एखादं पोट्ट पाहतो. आता बैलगाडी तर न्या एवढ्या उन्हीत काही पुरत नाही ती. एक टिप नेऊन टाकतो त्याच्याजवळ. जाय तिकडे झुमऱ्याला देतो फोन करून. त्याला मग तू ये गड्या. ते तर लय वैद्य आहे. ते नाही येत. ते थांब ना तू बरोबर बोलावं लागते आयडियानं. तसं नसते कोणी. थांब ना तू 1 मिनिटात बात बोलाव त्याला. काय म्हणते शांताराम भाऊ. हॅलो हा बोला शांताराम भाऊ काय म्हणतो हो. अरे झुंबर कुठं आहे रे कुठं आहे म्हणलं. ये ना घरी जरासं 10 मिनिटं. त्याला का आपल्याला टरबूज आणलेले आहे खाऊ म्हणलं. ये ना एकटा सोबती पाहिजे. आता टरबूज खायला अरे आता नाही ना. आता कुठं 4 वाजून राहिले ऊन आहे. आता मला 5 वाजता ट्रॅक्टर घेऊन वावरात जावं लागते. आता नाही मी चहा घेतो मला जावं लागते आता. मग जा ना आता बसून काय एवढ्या उन्हीत मरतं का ट्रॅक्टर घेऊन. 5-5:30 वाजता जाय तू. हो लय ऊन आहे सध्या. हो ये ना इथं मस्त टरबूज आणलेलं आहे. कापलं मिळालं का मिळालं तू येशील. अरे तुम्ही का नाही. बरोबर ठीक आहे येतो मी. कापून ठेवलं का करा हो त्या मीठ आणून ठेवा मला काळा मीठ. हो आलोच मी. ये हो सगळं रेडीच आहे ना. मग काय काळा मीठ हे ते सगळं आणून ठेवलं. ये तू ये. झुमरे बुडं कुठून आला म्हणलं का म्हणजे कुठून आले म्हणलं. कुठे गेलते काय कुठे गेलते तुम्हाला माहित नाही का कुठे गेलते तर काय तुम्ही असे हा भुलक कळलो का तुम्ही. मग तुम्हाला माहित नाही का आपलं ते प्रकरण. हो ना तेच ना आपलं आलं बघायचं ते आपलं तिथंच ना ते. हो ते आहे ना लक्षात आहे ना. आज कोणाची पाहिजे होती ड्युटी कोणाची असो. पण मी कसं सगळ्यात ध्यान ठेवून ना. मग काय तर आपण इकडे लगायचं बसायचं आणि त्यांना द्यावं तिकडे झोडपा. म्हणून मी कसं आहे रोजच जाऊ राहिलो. रोजच पाहू राहिलो कोण काय करते. हो पण अजून तर काही कोणा काही असं केलं नाही. इमानदारीनं ड्युट्या करू राहिले. नाही तसं काही कोणी हे करत नाही आता. कारण की सगळ्याचे बोटं चपेल आहे ना. 9 जणांना आपण मग काय मामा लुटरीचा काय आला की फोन घेऊन आलता का त्याचा काही फोन नाही आला. त्याच्या पहिल्या दिवशी ड्युटी होती त्याची. हो तरीपासून काही आला नाही आता. आता उद्या माही आहे ड्युटी समजा. आता पाहू आता शनिवार गेला की रविवारी जरा पाहिजे म्हणलं सतर्क राहायचा. सतर्क बिलकुल आपलं रविवारी जायचं आहे. सकाळी जा गुढीपाडवाच्या मिसानं निघू आपण बरोबर पद्धतीनं. तेच म्हणलं हे काय ताल केलं हे कूलर गिलर काय म्हणलं भंगारा काय काय करायच्या शात्रा भाऊ हात बा मला टरबूज खाणे म्हणे. आता मला कूलर घेऊन चाल म्हणे. त्या भुसण्या दुरुस्त करते तिथं. काय बसले रे हे भंगार जाऊ द्या तिकडे. आता सगळं नवीनच घ्या ना. मग काय फ्रीज कूलर हे ते सगळं काय लोड घेऊन राहिला तर हे भंगार द्या इकून टाकून. पण सध्याशी नाही गडबड करताय दाबाजी. ते आहे ना तुम्हीच तर म्हणे जास्त असं कसं गरम तोंड जायते म्हणणं मग. हो ना पण हे आता हे बिगड बागड असेल तर मग काय कूलर आणलं तर काय शक्यत असते का. पा म्हणे ते हो न्या म्हणलं जा. बोल का चालीच केलं तुम्ही तर रिपेअर सेंटर. बातच लोकांचे ताटे आले तुमच्याजवळ. मस्त पाय म्हणलं आता आपला कूलर मोटरचं जरासं काम आहे. बाकी तर काही नाही बाकी टनाटन आहे. नाही ना मोटर गेली आहे ती पाहिली ना मी. म्हणूनच म्हणून राहिलं तुम्हाला मोटर गेली आहे पुरी. दुसरी गोष्ट वायर याचा केबल बदला लागते तुम्हाला. उरला ना पुरा हे. मग काय फालतू कुठं लागलं करंट बसा लागेल ना याचं काम. नाही ना बाबा केबल चालते ना अजून ते निघते ना 1 वर्ष निघते अजून. इतकं हे नको करू तू. काही बी बदलाच करतं का बाबा शांताराम भाऊ. जीवाची नका घेऊ ना. केबल बदलू द्या ते. काय इतकं महाग आहे का केबल. जाऊ दे केबल तर लाव एक मोटर पंप अजून काय पाहिजे ते. मग गवत लवकर राहू दे म्हणलं. गवत लावायचं काय लावून दे काही हरकत नाही. काही येऊ मग आता काही होईल म्हणलं दुरुस्त काही होईल.
राहिलो या ना संध्याकाळच्या आता 5-6 वाजता या. मग काय 1 घंट्याचं काम ते मग घाललं असलं. बरोबर येतो मग मी 6 वाजता. हा चला ओके. जमला आता नाही का हो कूलर दुरुस्त होऊन जाते. आणि मी काय म्हणतो चाल ना मग आता टरबूज खाऊ मग आता. हाय आपल्या घरी पण मी आलं कसं मग पहिले आपण टरबूज खात बसलो तर मग इकडे आणायला उशीर झाला असताना. पण एवढे खर्च करू का त्याचं. चला मग हाय का घरी. हा चला जाऊ आपण. फक्त एक काम करतं का तू. 1च मिनिटात आहे. तू फक्त हे पोट्टे काय करू राहिले एवढं पाहून ये बरं. म्हणजे आपला कूलर करतो म्हणजे दुरुस्त ते. म्हणजे कोणाचा हाताखाली घेतला पाय वरती तेवढं फक्त दुरून दुरून पाय आणि चेक करून यायची तू. करून राहिले तिथं जाऊ विचारतो ना कोणा चालू आहे तर. हा येऊ का भाऊ येऊ का म्हणलं. फक्त अजून एखादा दुसऱ्याला करत बसायचा आता आपलं जायचं उद्यावर. जाय बरं तेवढं पाहून ये मला फोन कर काय हो जाय. शांतर भाऊ कूलर करतो म्हणला तिकडे बाजूला साईड ठेवला मी तुम्ही. हे कोणाचा करून राहिले म्हणलं आता. काय कोणाचा म्हणजे आता माऊली भाऊचा पैसे नगदी आहे लवकर करून मोकळं करा. मग आता काय शांतर भाऊ का फुकट आहे का उधार आहे का म्हणलं. देतो म्हणते पैसे. कुठं काय विचारलं तरी का किती रुपये लागते काय लागते खर्च किती आहे काही विचारलं नाही कायचे काय त्याले बा देतो मी हिशोबानं. पैसे ज्याचे आले त्याचे रबर काढ नाही लवकर लवकर. ताट्यात मी गवत बसवणार हे ते बाकीचे काम आहे मामांग पाहू द्यायचं उद्या. आता म्हणाले का तू त्याने तुमचाच नंबर आहे म्हणे. आत्ताची गोष्ट आहे ना. धंद्याची रीतच आहे ते मनाच लागते तसं. मग काय मग पैसे हातात पडले की मग सुरू करतो मी ते. तोपर्यंत काय हात बी लावते त्याले. बाबा म्हणजे मग 8 दिवस होतात वाटे. बरं झालं मी विचाराले. सांगतो मी शांतर भाऊले मग पैसे लवकर टाका. काय किती रुपये लागते खर्च सांग म्हणलं. काय सांगा लागते मोटर बदल नाही 250 रुपयाची 300 रुपयाची मोटर आहे. त्याच्यानंतर आपलं गवत आणि बाकीचे अजून ते वायर बदला लागते. 700 रुपये पाठवून द्या मला लवकर फोन पे. काम होऊन जाईल मला. बाबा काही काम आहे का तुझं. मग काय रिकामे धंदे करावं का. काही ना काही पैसे हातात नाही आले पाहिजे तर बरं आहे नाही तर काय धंद्यात नाही उरते. बरोबर नाही का हे असंच पाहिजे. हो तसं कसं लोक देत पैसे नाही का. बरोबर मी सांगतो शांतर भाऊले पैसे फेका म्हणतो पहिले. मग काम होईल म्हणतो तुमचा. काही वादा नाही. काय कंडिशन आहे म्हणलं. झाला सुरू आपला कूलर दुरुस्त कर ना. अरे बाबा 8 दिवस असता झाला तुमचा दुरुस्त. मग काय तर तिथं गेला त्याने बावलीचा सुरू केला. मग काय तर पैसे नाही आले म्हणे विचारलं नाही काहीच नाही काय कसं काय करावं म्हणे. पहिले पैसे मग नंतर काम असं म्हणे मध्ये. मग आता तिथं म्हणाला काय झालं असतं त्यानं किती रुपये लागते सांगायचं असतं मग. काय म्हणते मी करत नाही म्हणते नाही. करतोच म्हणे नाही तर म्हणतच नाही ते. हो ते फक्त पैसे आल्यावरच ते पुढचं काम करते. म्हणून म्हणतो पैसे त्याचे 700 रुपये पाहिजे म्हणते बा. मशीन गिशीन हे ते सगळं बिलकुल टाटा करून देतो म्हणते. असं आहे का ते. बरोबर चाल बरं त्यापाशी चला आता एकीपचं सोक्षी मोक्षीच करून टाकू जाऊ दे. आले का भूषण माणसाची तर पार्क करत जा. कोणाला उधार द्यायचं कोणाला नाही द्यायचं. लेका उधार दिला आता आम्ही काय फुकट म्हणून राहिलो का ते कूलर. पैसे नगदीच घ्यायला लागतात ना बा. नाही जाणार भाऊ धंद्याची रीत असते काही ना काही विचार पुस्तक केलं पाहिजे किती रुपये लागते बा काय लागते 100-200 अडवा. तर धंदे चालत नाही अशानं धंदे गावातले धंदे चालणार आहे कशानं. मग काय म्हणून तर गावातले धंदे चालत नाही. पण आता तुम्ही आता कोणावर विश्वास नाही ठेवा सांगा. आता सगळ्याच लोकांवर विश्वास ठेवा लागते. मग घरी आल्यावर मग म्हणता ये उद्या मग ये परवा ये रविवारी ये आता मग नंतर बँकेतले काळाचीच आहे तू रिकाचीच आहे मग चालतं पुढे 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 अर्धे फिटले मग. म्हणून म्हणतो बा पैसे अर्धे तरी जमा करा काम आत्ताच्या आता ओके. नाही बरोबर आहे का. बरोबर ठीक आहे बा देतो तुमचे किती रुपये देऊ 300 रुपये देऊन देतो 400 नंतर. झालं एवढं निदान कमीत कमी मुद्दल तरी आमच्या हातात आला पाहिजे नंतर पुढे पुढे देतो आता करून तुमचा देतो पाठवून मग. ठीक आहे परिस्थिती आहे बा कूलर दुरुस्तीवाल्याची. म्हणून म्हणतो कसं आहे कूलरचा वापर करताना जरा सुरक्षितता बाळगा. ओले हात लावू नका. आणि त्याचबरोबर पाणी भरताना त्याची पिन काढून घ्या तर नंतरच त्यामध्ये पाणी भरा. आणि बऱ्याचशा गोष्टी सावधानता पाळा. बस एवढंच आजच्या व्हिडिओतून सांगणार. ठीक आहे धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा. आणि उद्या येऊ नवीन विषयासह 5 वाजता.